होय बाबा. हा बोला ना राजा. परपंच म्हणजे काय हो नेमकं? अरे प्रपंचाची व्याख्या बाळ खूप वेगळी आहे. आपण करतो हा प्रपंच नाही. ह्या जगातला प्रत्येक माणूस वेडा आहे. बर. आपण त्या वेडाला वेडा म्हणतो, तो वेडा नसतो. हे बघ, एखादा प्रेमाच्या नादात लागला, प्रेम करतो, आपण त्याला म्हणतो प्रेम वेडा. एखादा पैशाच्या मागे लागला, पैसे कमवण्यासाठी, आपण म्हणतो अरे काय वय येणं झालं ही पैशासाठी. म्हणजे असा प्रत्येकाला काही ना काही नाद असतो आणि तो ऐकून ते घे आणि तो त्याच्यामध्ये एकरूप होऊन काम करतो. म्हणजे जग एक वेड्याचा बाजार आहे. काय आहे? वेड्याचा बाजार. हा. आता तू सांग मला, कसं आहे माणसानं प्रत्येक वेळी, तू कधी प्रवचन ऐकलं का? लय वेळा ऐकली. लय ऐकलं. मग आता प्रपंचाची व्याख्या तुला सांगतो. प्रपंच हा एक असा आहे, असलं तरी जमतं आणि नसलं तरी बी जमतं. बर. घागर में सागर. काय? घागर में सागर. मग घागरेच सागर बघा. अरे बाबा, त्यांनी सांगितले डोंगर महाराजांनी, नको गुंतू लटक्या प्रपंचासी बापा, अरे मार्ग आहे सोपा पंढरीचा. बांबावाल्या परी जन झाले मूड, विसरले दृढ विठोबासी. बाबा, या पांडुरंगाला लोक विसरलेत. बरोबर आहे. का विसरलेत? तर त्यांच्या जो मनावरचा भ्रम आहे, मायेचा भ्रम, आणि ह्या मायेने त्यांना इतकं कलुषित केलंय, इतकं वेडं केलंय, ते स्वतःला विसरले. म्हणजे तुम्हाला बाबा असं म्हणायचंय, हा. संसार असावा असून नसावा, हा, वेळोवेळी भजन करावे. वा 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 वा, काय तेच बोललास करायचं बा? ना? हा. नामचिंतन हा सगळ्यात रामबाण मार्ग. रामकृष्ण हरी सगळ्यात भारी. मग आई वडिलांना सांभाळलेलं चांगलं का? अरे आई बापाची पुण्य एवढी मोठी तुला माहिती का? तुकाराम महाराजांनी काय सांगितलं हा. पुंडलिकाला? का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलाशी. 28 युगापासून माझ्या पांडुरंगाला विटेवर उभं केले. कशासाठी? आई बापाची सेवा करत होता. आणि हे परब्रह्म तिथं आलं. अरे बाबा, मी तुला भेटाय आले, त्याने वीट घेतली आणि भिरकवली. थांब तिथं, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. आणि त्या युगापासून आजपर्यंत बाबा पांडुरंग इथं आले. हा, मग तू विचार कर, आई बापाच्या सेवेला किती महत्व आहे. आई बापाची सेवा तू जर केली ना, तर तुला ह्या भूतलावर कोणत्याही देवतांची पूजा करण्याचा काय अधिकार नाही. माता पिता हेच देव. मग हेच बाबा मला तुम्हाला तुमच्याकडून खरं करून घ्यायचं. अगदी बरोबर आहे बाळ तुझं. चला येतो मग बाबा मी. वा वा वा, कामाला जातो. कल्याण भाऊ, कल्याण भाऊ वत्स, यशस्वी भाऊ.